तर नमस्कार मित्रांनो, मी अनिल तांबारे स्वागत करतो माझ्या अनिल तांबारे 07 या युट्यूब चॅनलवरती. उपळे तुम्हाला म्हणजेच मंदिरांचं गाव असं ओळखलं जाणारं उपळे तुम्हाला, अर्थातच रामनाथाचं उपळे तुम्हाला, यामध्ये मी आज तुम्हाला जमिनी खालचं मंदिर कशा प्रकारचं आहे व त्याची काय आख्यायिका आहे ते या व्हिडिओतून तुम्हाला मी दाखवणार आहे. तर सुरुवातीला जाताना सावतामळीचं मंदिर, तसेच त्याच्या पुढे रामेश्वराचं मंदिर आहे. हे रामेश्वर मंदिराची भिंत आहे. याच्या समोरच्या बाजूलाच हे मंदिर आहे. जाताना आम्ही तिघजण गेलो, वैष्णव हनुमाने, अमर बुरगुटे व मी. रामेश्वर मंदिराच्या अगदी समोरील बाजूस हे शेतात मंदिर आहे. आमच्या गावात तिथे याला भुई देऊळ असं म्हणलं जातंय, की जे आजकाल सोशल मीडियावरती जमिनी खालचं मंदिर असं म्हटलं जातंय. या ठिकाणी बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत, जी की आता आपण बघतो जी चालली ती वाट. त्यानंतर तसंच पुढं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, जे की नदीच्या पुलाच्या कामाच्या वेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरने स्वतः त्यांच्या स्वखर्चातून हे वरती जो स्लॅब पडलेला आहे तो स्वखर्चाने करून दिलेला आहे. यानंतर आम्हाराने मी मंदिराच्या आतमध्ये गेलो. सुरुवातीला जाताना आपण बघू शकता की पायऱ्या खाली उतरते आहेत. जमिनीपासून साधारणतः ते 15 ते 20 फुटाच्या अंतरावर हे मंदिर आतमध्ये खोल आहे. याला 3 गाभारे आहेत आणि हे असे दगडी खांब आहेत, की ज्या खांबावरती हे मंदिर उभं आहे. आपण बघू शकता हे कशा प्रकारचे खांब आहेत. हे प्राचीन काळातील एक कोरीव बांधकाम असलेले खांब आहेत. एकाच खांबावरती असं मंदिर सज्ज, असं की आपण आता सध्या बघतो की कॉलम टाईपमध्ये, तशा प्रकारचे हे दगडी बांधकाम आहे पूर्ण. या ठिकाणी जुने प्राचीन शिला पण आहेत काही आपण बघू शकता. ते वरचं असं नक्षीकाम आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे या मंदिराची अवस्था अजूनही जिवंत आहे. जमिनी खालचं मंदिर असताना या ठिकाणी आपण बघू शकता की कशा प्रकारचे कोरीव चित्रकला आहे या ठिकाणी, की जे आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाही, की पूर्णपणे पाहणी नाही केलेली त्या मंदिराची अशी. यानंतर आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर थोडं गाळ वगैरे आहे तिथं, अजून पाणी आत्ताच कमी झालेलं आहे. आपण बघू शकता की ही कशा प्रकारची पिंड आहे. यामध्ये अशी आख्यायिका आहे की प्रभू रामचंद्राच्या वडिलांचं म्हणजे दशरथ राजाचं श्राद्ध या ठिकाणी घातलेलं होतं, की त्यामध्ये पाण्यासाठी पाणी नव्हतं, त्यामुळे त्या बाण मारला असं म्हटलं जाते, की बाबा या बाण मारला असल्यामुळे या पिंडीला इथं साळुंका असतो, तो साळुंका नाही आहे, त्यामध्ये फक्त सतत पाणी असते. आपण बघू शकता की ते पाणी कशा प्रकारे आहे. पिंडीवरती थोडी घाण दिसत होती, त्यामुळे आम्ही स्वतः हाताने ती धुवून काढली थोडीफार, जेवढी शक्य होईल तेवढी. पाणी एकदम स्वच्छ राहतं तिथलं. तिथेलच पाणी घेऊन आम्ही पिंडीवरची थोडी घाण होती ती काढून टाकली बाजूला. आपण बघू शकता जेवढं पाणी आपण काढचाल तेवढं पाणी आहे, एवढं आहे असं राहतं. या ठिकाणी पूर्ण अंधार आहे. फक्त आम्ही मोबाईलच्या टॉर्चवरतीच हे काम करत होतो. त्यानंतर थोडीफार साफसफाई केली तेथील. लाईटची सोय आहे, परंतु बल्ब खराब झाल्याने तो बंद पडला असेल. नक्कीच आम्ही उद्या टाकू तिथे. मंदिराचं वैशिष्ट्य भरपूर काही आहे, पण जेवढं माहिती आहे आम्हाला तेवढंच आम्ही तुम्हाला सांगतोय. त्यानंतर अमरनी त्रिशूळ धुवून काढला. पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे दिसत होते ते पिंड. यामध्ये आख्यायिका अशी आहे की इथं जर नारळ सोडला
तर या प्रवाहातून नदीच्या पात्रात नारळ जात होता. इथं बघा एक शंख दिसला होता मला, छोटासाच होता, पण ट्राय केला वाजतोय का नाही. आवाज काही जास्त आला नाही म्हणून तसंच तो रिटर्न ठेवला. मंदिर अजूनही चांगल्या प्रकारे आहे. जुनं प्राचीन मंदिरात अशी मंदिरं उपळे दुमालामध्ये भरपूर आहेत की जेणेकरून ते प्राचीन काळातील आहेत. ती आपण पुढील व्हिडिओ दाखवू की मंदिर उपळे दुमालामध्ये मंदिर किती प्रकारचे आहेत, कोणकोणते आहेत, त्यांची आख्यायिका काय आहे. त्यानंतर आम्ही गेलो नदीपात्रात, जे की ज्या ठिकाणी आपण नारळ सोडला म्हणतो की पिंडीच्या त्या साळुंकीच्या भागातून, ते तो सोडलेला जो नारळ आहे तो नदीपात्रात कशा प्रकारे येतो व कोणत्या ठिकाणी येतो हे दाखवण्याचा थोडा प्रयत्न केला आम्ही. या मंदिराला आपण भोई देऊळ असं म्हणतो की आसपासचे खेडेगावातील वगैरे बऱ्याच जणांना माहिती आहे, परंतु जास्त करून याची सोशल मीडिया माहिती नाही आहे. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला की बऱ्याच जणांचे बाहेरचे येऊन आमच्या इथे व्हिडिओ करतात की अशा प्रकारचं मंदिर आहे वगैरे वगैरे, म्हणून आम्ही स्वतः गावातील असतानाच का आम्ही नाही करू शकत. तर बघू शकता या ठिकाणी हे जे पाणी आहे, तर यामध्ये जवळजवळ पुरुष ते 1.5 पुरुष आकाराचं असं पाणी राहायचं. लहानपणी आम्ही ऐकायचो की या ठिकाणी नारळ सोडलं, नारळ यायचा इकडं या पाण्याच्या ठिकाणी. आता सध्या या पुलाचं बांधकाम झाल्यामुळे थोडं अस्ताव्यस्त झाले आहे नदीपात्र. उपळे दुमाला म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं गाव आहे की या ठिकाणी खूप सुशोभीकरण होऊ शकते की जे प्राचीन मंदिर आहे, तसेच प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी असं म्हटलं जातं. बघू शकता आपण की नदीच्या पुढचा भाग जो आहे की ज्या ठिकाणी एक घाट आहे, हा घाट पूर्ण दगडी बांधकामाने कोरीव आहे. या ठिकाणी आणखीन एक मंदिर आहे, ते आपण बघू शकता. ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन. याच्यात नदीपात्र इतकं मोठं आहे की नदीला जर पाणी जर आलं पावसाच्या टायमाला तर जवळजवळ त्या स्मशानभूमीच्या बांधकामापर्यंत पाणी राहतंय. भोगावती पात्र असं म्हटलं जातं हिला. आत्ता सध्या पाणी असल्यामुळे येथील घाण वगैरे काही काढता येणार नाही, पण थोडं पाणी हे झाल्यानंतर आम्ही नक्कीच या ठिकाणची स्वच्छता करू, जेणेकरून आमची एप्रिलमध्ये यात्रा असते महादेवाची. त्या यात्रेच्या अगोदर हे पूर्ण लेवलमध्ये किंवा भुईसपाट आपल्याला जसं पाहिजे तसं चांगल्या पद्धतीनं आम्ही करून घेणार आहेत, जे की स्वखर्चानं होईल. आमची 10 ते 12 जणांची टीम आहे की जी स्वखर्च करून गावातील काय काय अशा गोष्टी आहेत की ती स्वखर्चानं आम्ही सध्या करतोय आणि पुढेही करणार. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. # रामनाथाचा उपळे दुमाला.